सकाळची सुरुवात शांततेत झाली, पण पुढचा दिवस ना खूप प्रोडक्टिव्ह गेला. आज काय काय केलं ते नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी माधुरी. सकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने केली. देवपूजा केली की मनाला ना एक वेगळी शांतता मिळते, हो की नाही? आणि पूर्ण दिवस पॉझिटिव्ह जातो असं मला तरी वाटतं. म्हणून ना मी उठले सकाळी लवकर आंघोळ करून ना देवपूजा करून घेत असते. थोडा वेळ बसून मन शांत केलं आणि मग लागले आपल्या रोजच्या कामाला. घरातले सगळी कामं हळूहळू आवरली. साफसफाई, स्वयंपाकाची तयारी, स्वयंपाक आणि सगळं काही रुटीन ना हळूहळू नेहमीप्रमाणे करून घेतलं. कधी कधी ना काम जास्त वाटतं, पण एकदा का सुरू केलं की सगळं मात्र छान असं मॅनेज होतं, हो की नाही? सगळी कामं झाल्यावर मी माझ्या आवडीच्या कामाला लागले. ब्लाऊज कटिंग करायचं. कापड घेतलं, नीट असं पसरवलं, मोजमाप बघून घेतलं आणि डिझाईनना सगळं कट करायला सुरुवात केली. शिवणकाम करण्यात माझ्यासाठी ना फक्त एक काम नाही, तर एक ती माझ्यातली कला आहे आणि ती मी जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. तर आता माझे हे काम होईपर्यंत साईने ना सगळीकडे पसारा करून ठेवलेला होता. तर तुम्ही पाहू शकतात, एवढा सगळा पसारा बघून ना कुठलं काम करावं आणि कुठलं नाही असं तर माझं होत राहतं. पण काम करायचं मी काही सोडत नाही, कारण तो माझी आवड आहे आणि तो माझा छंद आहे. ब्लाऊज कटिंग करून झाल्यानंतर ना नवीन असं नवनवीन डिझाईन मी कट करत असते आणि त्यातमध्ये मला खूप छान आणि एन्जॉयसुद्धा करत असते मी. कारण कुठलंही काम करताना ना आपण त्यामध्ये मन लावून जर काम केलं ना तर त्या कामाचा आपल्याला कंटाळा येत नाही, हो की नाही? अगदी बरोबर असतं. तर इथे ना ब्लाऊज तर मी कट करून घेतलेला होता आणि त्याचं ना शिवायला सुद्धा बसले. तर थोड्या वेळाने मी नंतर साडीला फॉलसुद्धा लावून घेतला. वेगळं काही करण्याचा प्रयत्न करत असते, कारण ब्लाऊज कट करून झाल्यावर साडीला फॉल लावून घ्यायचा होता. सगळी नीट दिसावी म्हणून ना फॉल खूप महत्त्वाचा असतो, म्हणून तो खूप काळजीपूर्वक मी शिवत असते. म्हणजे ना कस्टमर आपोआप आपल्याकडे परत येत जातात, हो की नाही? एक एक करून सगळं काम करत करत मी ना पूर्ण केलं. आता काम झाल्यावर ना थोडंसं मला बाहेरसुद्धा जायचं होतं, त्यामुळे इथे ना मी पटापट सगळे कामं करायला घेतलेले होते. म्हटलं थोडं राहिलेलं काम आपल्याला ब्लाऊजचं ते बाहेर जाऊन साहित्य घेऊन यायचं, मगच आपल्याला हे शिवायचं असं म्हणून नाही. इथे मी थोडं जे राहिलेलं होतं तर त्याचं साहित्य आणण्यासाठी इथे पटापट आवरून घेतलं आणि बाहेर जायला निघाले. कोण सावा नाही का? हाईट वाढलं, हाईट वाढलं ना. बाहेर गेले की थोडा चेंज वाटतो आपल्याला, हो की नाही? आणि मनसुद्धा आपलं रिफ्रेश होत राहतं. त्यामुळे ना बाहेर गेले, सामान घेऊन घरी यायचं होतं. त्यासाठी इथे बघा तुम्ही, गर्दी तर भरपूर होती. काही घ्यायला गेलं की भरपूर साऱ्या गर्दीला आपल्याला फेस करावा लागतो. आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह गेला असं मला वाटत होतं आणि छोट्या छोट्या कामामधून ना आपला दिवस कधी निघून जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही आणि त्यामध्येच आपला सगळा आनंद लपलेला असतो, हो की नाही? स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचं कामच तुमची ओळख बनेल. घर सांभाळताना स्वतःचे स्वप्नसुद्धा आपल्याला कधी विसरायचे नसतात. तर स्वप्न लक्षात घेऊन आपल्याला घर सांभाळायचं असतं. दररोज थोडं पुढं गेलं ना एक दिवस आपण सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे पुढे. काम कितीही असलं तरी ना हसत राहिलं की सगळं काम अगदी सोपं वाटतं. तुम्हाला माझा आजचा रुटीन कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच डेली ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.